नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे योनास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवा 2027 या परीक्षेची तयारी करणार आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांना मुख्य परीक्षेचा महत्त्वाचा विषय म्हणजेच काय इथिक्स या विषयाची तयारी करायची आहे, पण त्यांना अजूनही नॉलेज नाही की या विषयाची तयारी कशी करावी, काय त्यांचा अप्रोच असायला पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या विषयाला घेऊन तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, त्याचा रोडमॅप कसा असायला पाहिजे आणि अभ्यास करताना तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे या संबंधित डिटेल मार्गदर्शन करणार आहे। तसंच तुम्हाला मी पुढील 2 महिन्यात डे टू डे बेसिसचा एक प्लॅनर प्रोव्हाइड करणार आहे। ज्या प्लॅनरला जर तुम्ही फॉलो केलं तर मी गॅरंटी घेतो की तुमचे मार्क 120+ अधिक नक्कीच तुम्हाला मिळणार आणि तुमचा कॉन्फिडन्स बनणार आहे। तर सुरुवात करूया। सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत की नीतिशास्त्र हा विषय एक्झॅक्टली काय आहे, का आयोगाने आपल्याला हा राज्यसेवा या परीक्षेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला विषय दिलेला आहे आणि का त्याचा उद्देश आहे। पुढे नीतिशास्त्र विषयाच्या पेपरची रचना, एक्झॅक्टली किती प्रश्न विचारले जातात, काय वेगळं असं स्वरूप आहे या पेपरचं, याबद्दलचं डिटेल यामध्ये रचना कशी असते हे मी तुम्हाला समजून सांगेल। त्यानंतर अभ्यासक्रमाचे विश्लेषण, कुठले टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, कुठले टॉपिकला किती वेटेज आहे, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे या संबंधित मी तुम्हाला एक विश्लेषण देईल। तसंच आपण राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेचा जो मागील वर्षी झालेला पेपर आहे त्या संबंधीचंही मी एक अनालिसिस देईल। पेपर हाताळण्याची रणनीती म्हणजे एक्झॅक्टली आता तुम्हाला अभ्यास कसा टप्प्याटप्प्याने करायचा आहे, कुठल्या गोष्टी पहिल्या करायच्या, त्यानंतर काय गोष्टी करायच्या या संबंधीची डिटेल अशी रणनीती आपण बघणार आहोत। सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपला आहे की परीक्षेत का, हा विषय परीक्षेत मुळात का देण्यात आलेला आहे हे अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे जर मी समजून घेतलं तर माझा अप्रोच या विषयाला घेऊन बनतो। कसा बघा, तर ग्रुप ए आणि ग्रुप बी ज्या 2 प्रकारचे ज्या काही पदं असतात किंवा सर्व्हिसेस असतात, जे गॅजेटेड पद आहेत, लक्षात घ्या हे जे पद आहेत हे काय आपले गॅजेटेड पद आहेत। या दोन्ही पदांसाठी यामधनं रिक्रुटमेंट किंवा सिलेक्शन केलं जातं आणि हे जे दोन्ही पद आहेत ना हे जबाबदारीचे पद आहे। लक्षात घ्या हे खूप अत्यंत जबाबदारीचे पद आहे आणि या पदांवर जर एखादा व्यक्ती जर सिलेक्ट होऊन येत असेल, त्याची निवड जर होत असेल तर त्याला खूप साऱ्या गोष्टी फॉलो करायच्या असतात, जसं की त्याला डे टू डे बेसिसवर निर्णय घ्यायचे असतात आणि हे निर्णय घेताना त्याचं जे एक विचार करण्याची पद्धती आहे ती इतकी सॉलिड असायला पाहिजे की ते निर्णय चुकता कामा नये किंवा त्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट आपण जे म्हणतो म्हणजे की निगेटिव्ह इम्पॅक्ट हा लोकांवर पडण्याला नको। कारण काय की निर्णय घेण्याचा एक जी क्षमता आहे ती खूप कमी लोकांमध्ये असते आणि निर्णय घेण्याची क्षमता ही चांगल्या पद्धतीने ज्यांच्यामध्ये आहे त्याला निवडण्यासाठी हा विषय आपल्याला मदत करतो। पुढे आणि पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही डे टू डे बेसिसवर निर्णय घ्याल, तुमचं प्रशासन चालवाल, तेव्हा तुमच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव तुम्हाला पाहायला मिळेल। कारण हे पदच इतक्या वरिष्ठ पद आहेत की तुम्हाला लोकांचा दबाव, कारण काय की एक तर पहिले लोकसेवा आयोग आहे, लोकांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सेवा प्रोव्हाइड करायची आहे, तेव्हा लोकांच्या ज्या मागण्या, लोकांच्या ज्या अडचणी असतात हे घेऊन तुमच्या पुढेच येतात, मग लोकांचा दबाव तुम्हाला सहन करावा लागणार। त्याही पलीकडे जे नेते लोक असतात, जे मंत्री वगैरे असतात त्यांचा दबावही तुमच्यावर असणार आहे। मग अशा दबावात जो व्यक्ती टिकतो तो तग धरतो आणि योग्य रीतीने संविधानाने, नियमाने, नियम आणि रेग्युलेशन जे आपण म्हणतो कायदे याने काम करत असेल तर त्या व्यक्तीला या विषयामार्फत त्याचं अनालिसिस केलं चाललं जातं आणि त्याला निवडण्यात येतो। म्हणजेच आपल्याला इथिक्स हा विषय असे व्यक्ती जे निर्णय घेऊ शकतात, जे दबाव सहन करू शकतात, ऍट द सेम टाइम जर निर्णय घेताना त्यांना नैतिक कोंडी येत असेल म्हणजे कुठला डिसिजन घ्यावं, म्हणजे कधी कधी असं होतं की तुम्हाला फंड आलेला आहे, तो फंड ग्रामीण भागात अलोकेट करावा की मंत्री म्हणतात की माझ्या मतदारसंघात द्यावा, या संबंधीचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे। मग तुम्ही आता काय कराल, त्या मंत्र्याची मर्जी राखाल की मग नियमाने ज्या व्यक्तींसाठी, ज्या लाभार्थ्यांसाठी तो आलेला आहे तिथे तुम्ही प्रोव्हाइड कराल। या संबंधीच्या नैतिक कोंडी, तुम्ही कसं डिसिजन घेता या संबंधीचं जे काही नॉलेज आहे किंवा तुमची निर्णय क्षमता आहे, तुम्ही कसं विचार करता मल्टी डायमेन्शनल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या इथिक्स या विषयातनं चेक केल्या जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की या पदासोबत तुम्हाला मोठ्या प्रमाणात अधिकारी मिळतात, त्यालाच आपण पॉवर म्हणतो। मग या अधिकाराचा उपयोग तुम्ही कसा करता, मग या अधिकाराचा उपयोग तुम्ही लोकसेवेसाठी करता, लोकसेवा केंद्रित करता की तुम्ही स्वतःसाठी करता। स्वतःसाठी करणे म्हणजे काय की एका प्रकारे भ्रष्टाचार। लक्षात घ्या, समजा जर तुम्हाला इतक्या मोठ्या लेवलला जर पॉवर देण्यात येत आहे, अधिकार देण्यात येत आहे, तर देअर माइट बी चान्सेस की तुम्ही थोडं त्या पॉवरचा वापर आपल्या स्वतःसाठी कराल, म्हणजे एका प्रकारे भ्रष्टाचार कराल। आणि जर भ्रष्टाचार केले आणि असेच जर भ्रष्टाचार सगळ्या अधिकाऱ्यांनी जर केले तर समजून जा की आपल्या देशाचं वाटोळं झालं, कारण प्रशासन जर घडलं तर आपला देश तेव्हाच नष्ट होऊ शकतो। तर म्हणून तुम्हाला इथे असे अधिकारी लोक पाहिजेत जे नीतिमान आहेत, त्या अधिकारांना घेऊन ते इतक्या चांगल्या प्रकारे लोककेंद्रित असा प्रशासन करतात आणि देशाला पुढे नेतात। म्हणून इथे तुम्हाला अधिकारी असेच निवडायचे आहे जे नीतिमान असे आहेत। म्हणून इथिक्स हा विषय या सर्व अधिकाऱ्यांच्या गुणांना
पारखतो आणि त्यानुसार मग त्या विद्यार्थ्यांना पुढे अधिकारी म्हणून तो काय करतो, सिलेक्शन करून देतो. म्हणून इथिक्स हा विषय आपल्याला या परीक्षेत देण्यात आलेला आहे. पुढे या सब्जेक्टचं महत्व काय, तर लक्षात घ्या, या सब्जेक्टचं महत्व मी तुम्हाला समजून सांगतोय सोप्या भाषेत. तर यातच लक्षात घ्या की आपल्याला जीएसचे 4 सब्जेक्ट आहे मुख्य परीक्षेला, GS 1, 2, 3 आणि एक आपला GS 4 म्हणजेच इथिक्स. एक लक्षात घ्या की वरील 3 जे इथिक्स आहे म्हणजे GS 1, 2, 3 यामध्ये तुमचं जे काही मार्क्स येतात ना ते ऑन अँड ॲव्हरेज येतात. त्याचा अर्थ असा की तुमचा जर अभ्यास ओके लेवलचा आहे म्हणजे ओके लेवलचा ॲव्हरेज लेवलचा आहे, तुमचे मार्क्स जवळपास तुम्हाला 90च्या जवळपास पडणार. पण तुम्हाला समजा जर चांगला अभ्यास आहे तुमचा आणि तुमचा पेपर जर चांगला गेला म्हणजे मी म्हणेल गुड लेवलचा जर तुमचा पेपर गेला तर तुम्हाला जवळपास 110 पर्यंत मार्क पडतात. पण या विषयासोबत तसं नाही. या विषयासोबत कसं आहे की तुमचा अभ्यास जर ओके लेवलचा आहे, ॲव्हरेज लेवलचा आहे, तर तुम्हाला मार्क 80 पडतात. म्हणजे कन्सेप्ट क्लिअरिटी नाही आहे तर मग तुम्हाला तो इथिक्सचा पेपर लिहिता येत नाही प्रॉपरली आणि डायरेक्ट 80 मार्क पडतात. इथे तरी ऍटलीस्ट 90 पडतात, इथे अचानक कमी होऊन जातात. पण तुमचा अभ्यास चांगला आहे, तुमची कमांड आहे आणि तुम्ही पेपर खूप चांगला लिहिला तर तुम्हाला जवळपास 130 अधिक मार्क पडू शकतात. आणि 130 अधिक मार्क हे बाकी GS 1, 2, 3 मध्ये घेणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. मग अशा ह्याच्यात तुम्हाला जर एक कळत आहे की बाबा GS 4 हा विषय 130 प्लस मार्क देऊ शकतो, ऍट द सेम टाइम तो तुमची 20 ते 25 मार्काची लीड बनवू शकतो बाकी विद्यार्थ्यांपेक्षा, मग मला या विषयाला लाईटली घेऊन होत नाही. त्याचा अभ्यास मला प्रायोरिटी वाईज पहिले करणे गरजेचं आहे. क्लिअर? आणि हा विषय इतका सोपी आहे, तसा तर बघितला जर अभ्यास नाही झाला तर कठीण आहे, पण समजला तर इतका सोपी आहे की तुम्हाला मग झोपेतून उठून विचारलं की बाबा याचं उत्तर लिही, तुम्ही इतकं चांगलं उत्तर लिहू शकता. ठीक आहे, पुढे जाऊन महत्वाचं म्हणजे काय की विद्यार्थी चूक काय करतात ते सांगून देतोय. विद्यार्थी काय करतात, इथिक्स हा विषय आपला मुख्य परीक्षेला आहे तर ते काय करतात, पूर्व परीक्षेपर्यंत या विषयाची तयारीच करत नाही आणि मग जेव्हा त्यांची पूर्व परीक्षा निघते तर पूर्व ते मुख्य याच्यामध्ये कुठंतरी ते अभ्यास करतात, इथे कुठेतरी अभ्यास करतात या कालखंडात. आणि जेव्हा ते अभ्यास करतात तेव्हा एक गोष्ट त्यांना कळतं की बाबा या विषयाचा अभ्यास हा नॉर्मल बाकी जीएसचे सब्जेक्ट आहे तसा करता येत नाही, हा अभ्यास थोडा वेगळा आहे आणि त्या कारणाने त्यांचा कॉन्फिडन्स ढळतो. ते कसा बसा 2-4 काही नोट्स असतील, काही रेफरन्स पुस्तकं असतील ते वाचून परीक्षेला जातात आणि ऍव्हरेज मार्क घेऊन येतात. जेव्हा बाकी लोक 130 प्लस मार्क घेऊन येत आहे आणि तुम्ही ऍव्हरेज घेऊन येताय याचा अर्थ काय, तुमचं सिलेक्शन हुकलं. याचा अर्थ मी तुम्हाला हेच सांगतोय की या इथिक्स या विषयाला तुम्ही फक्त मुख्य परीक्षेचा विषय बघू नका, तो तुम्हाला पूर्वीच तयारी करायची आहे, त्याची चांगला बनवून ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्यात तुम्हाला 130 प्लस मार्क मिळालेच पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. तर बेसिकली मला सांगायचं एक आहे की ऑन अँड ॲव्हरेज मार्क देणारे जे सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त लीड घेऊ शकत नाही, पण इथिक्स हा विषय तुम्हाला रँक देणार, तुमची पोस्ट डिसाईड करणार की तुम्ही क्लास 1 होणार म्हणजे क्लास 1 इन द सेन्स ग्रुप ए भेटणार की ग्रुप बी भेटणार, तुम्ही डेप्युटी कलेक्टर होणार की ग्रुप बी कुठली तरी नायब तहसीलदार पद तुम्हाला मिळणार. क्लिअर? तर हे डिसाईड करणारा विषय म्हणजे एथिक्स आहे. आता महत्वाचं म्हणजे काय की नीतिशास्त्र पेपर रचना काय, कारण पेपर रचना जर तुम्हाला कळाली, मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवणे सोपी जाते. ते एक लक्षात घ्या की GS 1, 2, 3 जे आहेत 1, 2, 3 यामध्ये एकूण आपल्याला प्रश्न किती येतात, 20 प्रश्न येतात. ठीक आहे, प्रश्न संख्या 20 आहे आणि त्यातल्या त्यात यात काही असं सेक्शन ए सेक्शन बी नाही, पण आपल्याला इथिक्स या सब्जेक्टमध्ये एकूण प्रश्न संख्या जर बघितली म्हणजे GS 4 चा जो आपला विषय आहे इथिक्स यामध्ये प्रश्न संख्या तुम्हाला 12च आहे. आता तुम्ही म्हणाल सर 12 प्रश्न आहेत तर म्हणजे कमी प्रश्न तुम्हाला लिहावं लागतील, असं नाही विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा की सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये या विषयाचे जे काही प्रश्न आहेत ते डिवायडेड आहे, बाकीमध्ये तुम्हाला सेक्शन नाही. GS 1, 2, 3 मध्ये सलग आपल्याला 20 प्रश्न पाहायला मिळतात, त्यामधले काही प्रश्न 10 मार्कांचे असतात, काही प्रश्न 15 मार्कांचे असतात. इथे प्रश्न सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये डिवायडेड आहे. सेक्शन ए ला म्हटलं आता थेरीचा पेपर, थेरी म्हणजे काय, बेसिकली मूळ संकल्पना म्हणजे कुठलाही विषय असतो त्याचं जे बेसिक नॉलेज असतं, कोर नॉलेज असतं, हे आपल्याला सेक्शन ए मध्ये थेरीच्या मार्फत विचारल्या जातं. पण या थेरीच्या आधारित आपला सेक्शन बी आहे. लक्षात घ्या मी काय शब्द यूज केला, थेरीच्या आधारित सेक्शन बी आहे. आधारित का म्हटलं, कारण यामध्ये तुम्हाला केस स्टडीमध्ये अप्लाइड प्रश्न विचारले जातात. अप्लाइड प्रश्न म्हणजे काय, एका प्रकारे असं लक्षात घ्या की सेक्शन ए मध्ये जे थेरी आहे त्याच्या संबंधित सेक्शन बी चे प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला एखादं एक काहीतरी सिनारिओ बनवला जातं, एक घटना बनवली जातं, त्याला म्हणतो आपण केस स्टडी. तर त्या केस स्टडीमध्ये तुम्हाला एखादं पद दिलं जाणार, तुम्ही एक उच्च पदस्थानी अधिकारी आहे, तुमच्या मानून चला की तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये एक नदी आहे, त्या नदीच्या किनारीच एक कुठली फॅक्टरी आहे, त्यांनी काय केलं की केमिकल त्यामध्ये मिसळले. त्या कारणाने त्या पात्रातले पुढील जे गाव आहेत त्या गावात जे पाणी पिल्या गेलं, पिण्याचं पाणी घ्या किंवा जनावरांनी गेलं, त्याच्यामुळे लोक आजारी पडले. आता तुम्ही काय कारवाई कराल, मग त्याच्यात काय नैतिक समस्या आहेत, त्यामध्ये काय नैतिक कोंडी आहे, त्यानंतर तुम्ही मग काय त्या फॅक्टरीला बंद कराल का किंवा मग त्याला अटक कराल का, या सगळ्या गोष्टींचा अप्लिकेबल नॉलेज आपल्याला केस स्टडीच्या मार्फत द्यावं लागतं. पण त्याच्यात
तुम्हाला केस स्टडीची उत्तर लिहिण्यासाठी पहिले माझं थेरी काय आहे, थेरीतले जे महत्वाचे कन्सेप्ट असतात, उत्तरदायित्व झालं, त्यानंतर तुमचे अकाउंटेबिलिटी ज्याला उत्तरदायित्व आपण म्हणतो, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी झालं, तुमचे करुणा भावना, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला प्रायर असायला पाहिजे, ते जाण तुम्हाला असायला पाहिजे. तेव्हा जाऊनच तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. तसंच उत्तर तुम्ही समग्र असं लिहू शकता. आता फरक काय आहे, मार्कांचा फरक आहे. एकतर काय की 250 मार्कांचा आपला जीएस असतो, बरोबर आहे. एकूण प्रत्येकच जीएस जे पेपर आहेत ते आपल्याला 250 मार्काला पाहायला मिळतात. यापैकी 130 मार्क हे आपला सेक्शन ए ला आहे आणि 120 मार्क हे सेक्शन बी ला आहे. म्हणजे मार्कावाईज जवळपास 50-50% वेटेज आहे. आता तुम्हाला जरी वाटतं की बाबा 130 मार्क थेरीला आहे, विद्यार्थी चूक काय करतात, शेवटपर्यंत एथिक्स म्हणजे थेरीचा अभ्यास करत बसतात. ते निग्लेक्ट करतात केस स्टडींना. म्हणजे केस स्टडी कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे, त्याचा फ्रेमवर्क काय आहे याचा त्यांना नॉलेजच नसतं. शेवटपर्यंत ते अभ्यास फक्त आणि फक्त 130 मार्कासाठी करतात आणि केस स्टडी कसा बसा लिहून येतात. मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट की जे विद्यार्थी 130-120च्या वर मार्क घेत आहेत ना, त्या विद्यार्थ्यांना सेकंड जो काही आपला सेक्शन आहे म्हणजे सेक्शन बी, यामध्ये सर्वात जास्त मार्क पडतात. एकदा तुम्हाला 130 पैकी मार्क तितकेसे नाही पडणार, पण 120 पैकी तुम्हाला जास्त मार्क पडतात. त्याचं रिझन म्हणजे एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, बघा की इथे 6 प्रश्न दिलेले आहेत, इथे 6 प्रश्न आहेत, करेक्ट. पण इथे 6 प्रश्न जे आहेत त्यामध्ये उपप्रश्न आहेत. मग उपप्रश्नांना बघून जर टोटल प्रश्नाचा काउंट करतो तो 13 बनतो. म्हणजे दिसायला 6 प्रश्न आहेत, पण त्यामध्ये उपप्रश्न असल्या कारणाने एकूण 13 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 10 मार्कांचा असतो. तर 13 गुणिले 10 किती होतात, 130 होतात आणि त्याची शब्द मर्यादा किती आहे, 150 शब्द आहे. इथे कॉन्ट्ररी काय आहे की इथे जे प्रश्न आहेत त्यामध्ये उपप्रश्न नाहीत आणि प्रत्येक प्रश्न जो असतो तो 20 मार्काचा असतो. जर 6 गुणिले 20 जर केले तर 120 मार्क होतात आणि प्रत्येक प्रश्नाची जे शब्द मर्यादा आहे ती किती आहे, 250 शब्द आहे. 250 शब्दात लिहायचा असतो. काय फरक आहे, इथे 13 प्रश्न आहेत म्हणजे उपप्रश्नांना पकडून, इथे 6 प्रश्न झालेत. इथे 10 मार्काचा एक प्रश्न लिहावा लागतो तुम्हाला, इथे 20 मार्काचा एक प्रश्न लिहावा लागतो. इथे 150 शब्दात तो लिहावा लागतो, इथे 250 शब्दात लिहावा लागतो. क्लिअर, ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगत होतो की का असे विद्यार्थी आहेत की तुम्हाला इथे असे विद्यार्थी का इतके जास्त मार्क घेतात, ते सेकंड जो काही सेक्शन आहे सेक्शन बी, यामध्ये सर्वात जास्त मार्क का घेतात. कारण एक लक्षात घ्या, याच्यात 6 प्रश्न जे आहेत ना केस स्टडीचे, तुमचा जर बेसिक लेवलचा थेरीचा अभ्यास असेल ना, तिथले एकूण एक प्रश्न तुम्हाला लिहिता येतात. पण इथे काय होतं की एखादा प्रश्न असा येतो ज्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुमचं ऍव्हरेज लिहिलं जातं किंवा त्या प्रश्नाचं नॉलेज तुम्हाला राहत नाही. म्हणजे इथं एखादा प्रश्न कदाचित तुमचा सुटू शकतो, पण इथे एकही प्रश्न तुमचा सुटू शकत नाही जर तुम्ही प्रॉपर फ्रेमवर्क जर तयार करून ठेवले तर. क्लिअर. पुढे त्या फ्रेमवर्क विषयीचा एक व्हिडिओ आपला येतोय, त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ मी आत्ताच काही दिवसात घेऊन येतोय. पुढे बघा, पेपर स्ट्रक्चर. जसं आयोगाने आपल्याला पेपर स्ट्रक्चर दिलेलं आहे, काय आहे की सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये आपले प्रश्न डिवायडेड आहे. त्यापैकी 6 प्रश्न बघा, 1 ते 6 प्रश्न हे सेक्शन ए मध्ये आहे. त्यामध्ये उपप्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. जसं पहिला प्रश्न आहे त्यामध्ये ए बी सी असे 3 उपप्रश्न आहे. प्रश्न 2 ते 6 मध्ये मग ए बी असे प्रत्येकी 2-2 उपप्रश्न आहे. एकूण किती प्रश्न होतात, 13 प्रश्न आणि किती मार्काला आहे, 10 मार्काला. एकूण गुण आपले होतात 130 मार्क. सेक्शन ए आपला 130 मार्कांचा आहे. सेक्शन बी 7 ते 12 प्रश्न म्हणजे एकूण 6 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न आहे 20 मार्काला. किती गुण होतात, 120 गुण होतात. अशा पद्धतीने आपला पूर्ण पेपर हा किती आहे, 250 मार्काला आहे. 130, 120 आणि प्रत्येकी इथे एक प्रश्न 10 मार्काला आहे आणि प्रत्येकी एक केस स्टडी इथे 20 मार्काला आहे. आयोगाने दिलेला आहे आपल्याला ही पेपर रचना, प्रश्नपत्रिकेचा नमुना, तुम्ही तो बघू शकता. पुढे आता आपल्याला उत्तर पुस्तिका जे म्हणतो त्याचं स्वरूप काय आहे आणि जे शब्द मर्यादा दिलेली आहे मग सेक्शन ए आणि सेक्शन बी साठी, त्यानुसार मला किती पेजेसचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे हे तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगतो. बघा, जो आपला सेक्शन ए आहे तर सेक्शन ए आपल्याला प्रत्येक प्रश्न किती शब्दात लिहायचा असतो, 150 शब्दामध्ये. आणि सेक्शन बी जो आहे तो आपल्याला लिहायचा असतो जवळपास 250 शब्दामध्ये. तर एक लक्षात घ्या की आपल्याला आयोगाने जी उत्तर पुस्तिका दिलेली आहे ते रूल पेजेसची दिलेली आहे. रूल पेजेस म्हणजे होते आपल्या शब्दात लाईन पेजेस. तर या लाईन पेजेस पैकी समजा जर तुम्ही सेक्शन ए चा प्रश्न लिहिताय तर ऍटलीस्ट तुम्ही 2 पेजेसचा तो लिहायला पाहिजे. म्हणजे पहिलं पेज आणि त्याच्या मागचं पेज, तर 2 पेजेसचा तुमचं ते उत्तर असायला पाहिजे. समजा जर तुम्ही सेक्शन बी चा उत्तर लिहिताय म्हणजे केस स्टडीचं उत्तर लिहिताय तर ऍटलीस्ट 3 पेजेसचं तुमचं उत्तर असायला पाहिजे. आता पण हे डिपेंड करतं, कसं डिपेंड करतं, कारण काही विद्यार्थ्यांचं जे अक्षर असतं ते छोटं असतं, लहान असतं, काही विद्यार्थ्यांचं मीडियम असतो. आता मी मीडियम अक्षर किंवा त्याचं जे काही एक म्हणतो की जे साईज आहे त्यानुसार सांगतोय की ऍटलीस्ट तुमचं उत्तर 1 ते 2 पेजेसमध्ये 150 शब्दांचं झालं पाहिजे. आणि समजा जर तुम्ही 250 शब्दांचं उत्तर लिहिताय तर 3 पेजेसमध्ये झालं पाहिजे. करेक्ट. यामध्ये मग तुमचं जे डायग्राम, फ्लो चार्ट या सगळ्या गोष्टींचे स्पेस आपण विचारात घेतो आहे. पण एक लक्षात ठेवा, आणि हे आपण म्हणू शकतो की एक थोडा थंब रूल बनवून घ्या की तुमची जी प्रॅक्टिस याच्या पुढे
तुम्ही कराल ते अशाच रूल पेजेसवर करा. याचे झेरॉक्स तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमची प्रॅक्टिस त्यावर करू शकता जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करणार. सो दॅट की तुम्हाला एक जजमेंट येणार की माझं 150 शब्दाचं उत्तर किती जागेत संपतं, 250 शब्दांचं उत्तर किती जागेत संपतं. पुढे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये आपल्याला आयोगाने दिलेला जो ऑफिशियल अभ्यासक्रम आहे त्याचा स्क्रीनशॉट मी इथे लावलेला आहे. पण हा अभ्यासक्रम आपण 7 घटकांमध्ये डिवाइड करू शकतो. पहिला जो काही आपला एक महत्वाचा चॅप्टर आणि घटक आहे तो म्हणजे आहे नीतिशास्त्र व मानवी परस्पराभिमुखता. इथे आपण जे इथिक्सचे बेसिक कन्सेप्ट आहे ना ते अभ्यासतो आणि हे बेसिक कन्सेप्ट इतके महत्वाचे आहे की यावर्षी राज्यसेवा 2025 ला, राज्यसेवा मुख्य 2025 ला सर्वात जास्त प्रश्न आपल्याला या चॅप्टर मध्ये विचारला गेले आणि ते लॉजिकल होतं. कारण विद्यार्थ्यांचं पहिले तर एक आता या विषयाला घेऊन जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे, बेसिक जे कन्सेप्ट आहे ते विचारण्यावरच भर होता. पण त्या पलीकडे आपल्याला आणखी एक घटक आहे तो म्हणजे काय, अभिवृत्ती. अच्छा, याला ना हा जो पहिला चॅप्टर आहे याला मी 5 स्टार देतो. 5 स्टार जिथे मी स्टार देतो आहे ते आपल्याला अभ्यास करणं अतिशय महत्वाचे आहे, त्यावर तुम्हाला खूप जास्त भर द्यायचा आहे. पुढे दुसरा जो काही आपला एक प्रकरण आहे किंवा चॅप्टर आहे तो म्हणजे अभिवृत्ती, त्यालाच आपण म्हणतो ऍटिट्यूड. ठीक आहे, ऍटिट्यूड म्हणजे तो असा नाही की ऍटिट्यूड देतो आहे की ऍटिट्यूड देते ती मुलगी वगैरे, असं नाही. तो मुलगा मुलगी मला ऍटिट्यूड देतो तो नाही ऍटिट्यूड. इथे आपला इथिक्सच्या दृष्टिकोनाचा ऍटिट्यूड आहे, तो पुढे समजून सांगेल मी तुम्हाला. नागरी सेवेसाठी अभियोग्यता. अभियोग्यता म्हणजे इथे होते ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूडचा चॅप्टर आहे, अतिशय महत्वाचा आहे, यावरही प्रश्न विचारले जातात. चौथा जो चॅप्टर आहे तो म्हणजे भावनिक बुद्ध्यांक, त्यालाच म्हटलं जातं इमोशनल इंटेलिजन्स. हाही चॅप्टर महत्वाचा आहे, छोटा आहे, एक प्रश्न नक्की तुम्हाला यावर पाहायला मिळणार. पुढील जो चॅप्टर आहे तो म्हणजे भारत आणि जगातील नैतिक विचारवंताचे आणि तत्वज्ञानाचे योगदान. आता याबद्दल जर सांगायचं गेलं तर राज्यसेवेला यावर 0 प्रश्न विचारले गेले, 0 प्रश्न. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा चॅप्टर इतका महत्वाचा आहे कारण राज्यसेवेला जरी 0 प्रश्न विचारले गेले पण युपीएससीला यावर भरभरून प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणजेच काय की यावर्षी जरी प्रश्न विचारला नाही राज्यसेवेला पण पुढल्या वर्षी किंवा येणाऱ्या वर्षांमध्ये यावर भरपूर प्रश्न विचारले जातील आणि ते तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून तुम्हाला हा जो टॉपिक आहे जरी यावर 0 प्रश्न विचारलाय तरी तुम्हाला थोडा लाईटली घ्यायचा नाही. जसा आपला पहिला चॅप्टर होता ज्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले होते आणि 5 स्टार होता, त्यानंतरचा सर्वात महत्वाचा जो कोणता टॉपिक किंवा चॅप्टर आहे तो म्हणजे आहे आपला लोक प्रशासनातील आणि सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. मुळात सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला की हा सब्जेक्ट आपल्याला का देण्यात आलेला आहे, कारण जे ऑफिसर्स म्हणून त्यावर नियुक्ती करण्यात येणारे जे काही विद्यार्थी आहेत पुढे जाऊन व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये लोक प्रशासनाला घेऊन कशा पद्धतीची नैतिकता आहे ते चेक करणं गरजेचं आहे. आणि ते प्रश्न किंवा त्याबद्दलचं नॉलेज, त्याबद्दलचं इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायला मिळते. म्हणून एक लक्षात ठेवा की पहिल्या चॅप्टर नंतर सगळ्यात जास्त प्रश्न मग युपीएससीला असू दे किंवा यावर्षी राज्यसेवेमध्ये जे प्रश्न विचारला गेले याच 2 चॅप्टरला विचारले गेलेले आहेत. क्लिअर. पुढे 7वा चॅप्टर त्याला म्हटलं तर प्रशासनाची सभ्यता, प्रोबिटी म्हटलं इंग्लिशमध्ये त्याला सभ्यतेला. तर मग तुम्हाला प्रशासनातील प्रोबिटी कशी मेंटेन करायची आहे, तुम्हाला सर्व्हिसेस कशा द्यायच्या आहे, त्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. क्लिअर. अशा पद्धतीने या 7 चॅप्टरच्या अंतर्गतच आपला पूर्ण सिलेबस मोडतो. पण आता आयोगाने दिलेला जो काही सिलेबस आहे ना त्यामध्ये तुम्हाला क्लू लागत नाही, म्हणून मी युपीएससीचे मागचे 15 वर्षाचे पेपर, 12 ते 13 वर्षाचे पेपर, 15 म्हटलं मी, 12 ते 13 वर्षाचे पेपर, त्याच पलीकडे राज्यसेवेचे जे मागच्या वर्षी झालेला पेपर आहे या सर्वांना घेऊन मी तुमच्यासाठी एक डिटेल मायक्रो सिलेबसची एक नोट्स बनवलेली आहे, पीडीएफ बनवलेली आहे आणि ते पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देईल. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि त्यातनं ते मिळू शकतात. तसंच जर तुम्हाला जर पर्सनली पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप करा 9403692940 हा माझा पर्सनल नंबर आहे, यावर तुम्ही कॉल करून ती पीडीएफ मागवू शकता. तुम्हाला मी ते अवेलेबल करून देईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजणे गरजेचं आहे की 2025 मुख्य परीक्षा जी झाली त्यामध्ये इथिक्सच्या पेपरचे जे काही घटक आहे त्यावर किती प्रश्न विचारले गेले. पहिला जो घटक होता तो म्हणजे काही नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर विमुक्ता, सर्वात जास्त प्रश्न किती आहे, 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. करेक्ट. दुसरा जो सर्वात महत्वाचा चॅप्टर म्हटलं होतं मी तुम्हाला म्हणजेच कुठला, नागरी सेवा मूल्य आणि लोक प्रशासनाची नीतिमत्ता, यावर किती प्रश्न विचारले गेले, 4 प्रश्न विचारले गेले. दोन्ही चॅप्टर अतिशय महत्वाचे आहे, युपीएससीलाही सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, एमपीएससीनेही विचारले. त्यानंतर 3 असे चॅप्टर आहेत, अभिवृत्ती, नागरी सेवेसाठीची अभियोग्यता आणि भावनिक बुद्धिमत्ता, यावर प्रत्येकी आपल्याला एक प्रश्न विचारलेला दिसतो. आणि सरप्राइझिंगली युपीएससी ज्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारतात तो म्हणजे काय, नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञान याचे योगदान, यावर 0 प्रश्न विचारलेला आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या पुढल्या वर्षी
यावर प्रश्न वाढताना आपल्याला नक्की दिसेल. पुढे आहे घटना अभ्यास, सॉरी एक आपला बाकी राहिला तो म्हणजे प्रशासनातील सभ्यता. यावर 2 प्रश्न विचारले गेले. नीतिशास्त्र, मानवी परस्पर विमुक्ता, नागरी सेवा मूल्य आणि लोकप्रशासन नीतिमत्ता आणि प्रशासनातील सभ्यता हे 3 चॅप्टर तर तुम्हाला महत्वाचे आहेच. यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणार. इतके चॅप्टर आपल्याला सेक्शन ए ला होते, पण केस स्टडी आपली सेक्शन बी ची आहे. केस स्टडीला मी तुम्हाला सांगितलं एकूण 6 प्रश्न असतात, पण इथे मी किती लिहिलेले आहे? 4. आता तुम्ही म्हणा सर 4 प्रश्न का? कारण आयोगाने आपल्याला सरप्राईजच दिलेला आहे. कसा की या सेक्शन बी मधले 6 पैकी 4 असे प्रश्न आहेत जे वाचताना किंवा त्याचं स्ट्रक्चर जर मी बघितलं, रचना जर बघितली तर ते ट्रू सेन्समध्ये केस स्टडीचे प्रश्न वाटतात. पण 2 असे प्रश्न आहेत जे बिलकुल केस स्टडीचे वाटत नाही आणि आयोगाने तिथे स्पष्ट केलेलं आहे. कसं केलं सांगतो मी तुम्हाला की 4 प्रश्नाच्या वरती केस स्टडी असा शब्द मेन्शन केलेला आहे आणि 4च प्रश्नांच्या वरती आहे, पण 2 प्रश्नांच्या वरती तो नाही. आणि त्या 2 प्रश्नाचं जो स्वरूप मी बघितलं ते प्रश्न केस स्टडीचे कमी आणि सेक्शन ए चे जे थेरी पार्ट आहे ना त्याचे जास्त वाटतात. आणि ते दोन्ही जे प्रश्न होते ते होते अप्लाइड इथिक्सचे. लक्षात घ्या, अप्लाइड इथिक्स मराठी त्याला उपयोजित नीतिशास्त्र म्हणतात, यांच्या अंतर्गत येतात. आणि अप्लाइड इथिक्स हा जो काही सब टॉपिक आहे तो या चॅप्टरच्या अंतर्गत येतो. म्हणजे नीतिशास्त्र, मानवी परस्पर विमुक्ता, म्हणजेच ते 2 प्रश्न मी या चॅप्टरच्या अंतर्गत मोजू शकतो. इथे 4 ऑलरेडी सेक्शन ए ला आले, 2 प्रश्न सेक्शन बी चे, एकूण होतात 6 प्रश्न. कळतंय तुम्हाला की पहिला जो चॅप्टर आहे नीतिशास्त्र, मानवी परस्पर विमुक्ता किती महत्वाचा आहे? क्लिअर? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पीवायक्यूज हे काय देतात, तुम्हाला डायरेक्शन देतात की कुठला चॅप्टर महत्वाचा असतो. म्हणून पीवायक्यूला लाईटली घेऊन होणार नाही, त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही. पुढे आता इथिक्स बुक लिस्ट, सगळ्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. म्हणजेच काय? बुक लिस्ट सांगा सर. काय आहे? इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी बुक लिस्ट सांगतो. बघा, लेक्झिकॉन एक पुस्तक आहे, हे खूप सुंदर असं पुस्तक आहे. सुरुवात जेव्हा आम्ही केली 2013ला, जेव्हा इथिक्स पहिल्यांदा आलेला होता त्या काळात, तेव्हाही आम्ही लेक्झिकॉन वाचायचो. पण आता नवीन पुस्तकं आलेली आहेत, जसं की इथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड, हे जी सुब्बाराव यांचं पुस्तक आहे. आता बेसिकली दोन्ही पुस्तकं चांगले आहेत, दोन्ही पुस्तकं खरेदी करायची आहे असं नाही, यापैकी कुठलं तरी एक खरेदी करा. दुसरं पुस्तक तुम्ही प्रेफर करू शकता याच्यासाठी, कारण यामध्ये डायग्राम्स, त्यानंतर आपले जे काही फ्लोचार्ट वगैरे असतात, एक्झाम्पल्स असतात, चांगले इन्क्लुडेड आहे. म्हणून तुम्ही सेकंड पुस्तक जर घेतलं तर चांगलं होईल मला असं वाटतं. पण तुम्ही जर लेक्झिकॉन तुमच्याकडे ऑलरेडी असेल त्यातही तुम्ही रिडिंग करू शकता, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी. पण एक अडचण आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. का? आता बघा, मी स्वतः जी परीक्षा दिली आहे ती इंग्लिश मीडियम मधनं दिलेली आहे. मी जेव्हा आता मराठीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वाचन सुरू केलं, मराठीचे शब्द जर मला जाणून घ्यायचे होते आणि त्या संबंधित बघितलं, तर मला जे पुस्तकं मी वाचले तर त्यामध्ये मला तेवढासा कॉन्फिडन्स आला नाही. जे पुस्तक अवेलेबल आहेत, म्हणजे 2-3 पुस्तके मी वाचले, जसं की पुण्याची चाणक्य अकॅडमी आहेत, अमरावतीची अकॅडमी आहेत, पण ते पुस्तकं मला ना कॉन्फिडन्स देत नाही. मी त्यांचं काही असं म्हणत नाही की ते पुस्तकं वाचू नका किंवा ते खराब आहेत, पण त्या पुस्तकांमधनं मला कॉन्फिडन्स येत नाही की मला मुख्य परीक्षेचे प्रश्न जे विचारले चालले आहेत त्यानुसार उत्तर देता येतील. म्हणजे उदाहरणांची कमी आहे, त्यामध्ये मला डायग्राम्स खूप कमी दिसतात. जसं आपल्याला इंग्लिशमधनं जे पुस्तकं अवेलेबल आहेत ना, तसे मराठीमधनं जे पुस्तकं आहेत ते फक्त मला असं वाटतं की बनवण्यासाठी बनवल्या गेलेले आहेत, करेक्ट. पण त्यामध्ये जे काही इन्क्लुजन असतं, म्हणजे एक्झाम्पल्स असतात, त्यानंतर डायग्राम्स असतात, फ्लोचार्ट्स असतात, या गोष्टी खूप कमी दिसल्या ज्या इंग्लिशच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला हँडीली अवेलेबल होतात. म्हणून मी रिकमेंड एकदम करणार नाही की हे पुस्तक वाचा, पण मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही वाचू शकता. इट इज अप टू यू, तुमचं डिसिजन ते आहे. पुस्तकं वाईट नाहीत, मी अजूनही सांगतोय, करेक्ट. आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही, पुस्तकं वाईट नाहीत, पण मी तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही म्हणून ते सांगतोय. माझा एक सिंपल क्रायटेरिया आहे, कुठला रिसोर्स माझ्यासाठी कामाचा आहे, ज्या रिसोर्सला वाचल्यावर जर मी प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, मग ते प्रिलिमचं असू द्या किंवा मेन्सचं असू द्या, तो रिसोर्स माझ्यासाठी आहे. मग तर मला माझी जे बुक शेल्फ आहे ते वाढवण्यासाठी मला पुस्तकं खरेदी करायचे नाही. मग मी काय केलं, मागच्या वर्षी 2025 साठीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या ज्या मराठीमधनं आहे. त्यामध्ये मी ऑलरेडी जे बेसिक कन्सेप्ट आहे, बघा बेसिक कन्सेप्ट आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या पलीकडे बेसिक कन्सेप्टच्या पलीकडे तुम्हाला त्यामध्ये मी डायग्राम्स अवेलेबल करून दिलेले आहेत, ज्या हँडीली तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता. तसंच फ्लोचार्ट्स, डायग्राम्स, फ्लोचार्ट्स ज्याही गोष्टी त्यामध्ये आहेत, आणि महत्वाचं म्हणजे उदाहरणे, एक्झाम्पल्स. आणि हे एक्झाम्पल्स कोणते? तर रिसेंटचे एक्झाम्पल 2024, 25 आणि या वर्षीचे 26. या नोट्स पुन्हा अपडेटेड होत आहे 26च्या एक्झाम्पल सोबत. या सगळ्या गोष्टी मी विद्यार्थ्यांना 2025च्या मुख्य परीक्षेसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर या नोट्स तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, आपल्या ग्रुपला अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही पुन्हा एकदा माझ्या नंबरवर कॉल करून त्या मागवू शकता. माझा नंबर 9403692940. यावर तुम्ही मला कॉल करा किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून त्या नोट्स मागवू शकता. तुम्ही कधी कॉल करा, मी तुम्हाला सेंड करून देईन. मग या व्यतिरिक्त अजून काही वाचन करण्याची गरज आहे का? यस,
त्यासाठी मी म्हटलंय इतर संदर्भ साहित्य. इतर संदर्भ साहित्यामध्ये खूप नाही आहे, एकच गोष्ट आहे ती म्हणजे काय, ARC रिपोर्ट ज्याला म्हटलं जातं, सेकंड ARC रिपोर्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. दुसरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे आहे त्याला दुसरा प्रशासकीय आयोग असं म्हटलं जातं. त्याचा अहवाल जो आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. त्या अहवालात प्रशासकीय सुधारणा आयोगाचा आहे. म्हणजेच काय, प्रशासनाच्या दृष्टिकोनातनं कसा इथिकल कंडक्ट तुमचा असायला पाहिजे या संबंधीचे रिकमेंडेशन तरतुदी त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही हँडीली यूज करू शकता तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये. आणि त्या जर यूज करायच्या असेल तर तुमच्याकडे त्या नोट्स त्याच्या असायला पाहिजे. मी रिपोर्ट वाचू नका असं म्हणणार नाही, रिपोर्ट तुम्ही स्वतःहून वाचला तर चांगलीच गोष्ट आहे, पण तो रिपोर्ट इतका मोठा आहे ना की त्यामधल्या भरपूर गोष्टी मग त्या पब्लिक आपण म्हणतो ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे रिलेटेड आहे, तर डायरेक्टली तुम्हाला इथिक्सला लागू पडत नाही. त्यासाठी मी विद्यार्थ्यांसाठी एक रिपोर्ट समरी घेऊन आलेलो आहे. तितक्या जरी गोष्टी वाचल्या तरी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये त्या लिहू शकता, त्यामध्ये तुम्ही त्या कोट करू शकता. ठीक आहे, म्हणजेच काय की सेकंड ARC रिपोर्ट जो आहे त्यालाच मराठीमध्ये दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणतो. या संबंधीचं जे PDFs आहे त्या पुन्हा एकदा आपल्या ग्रुपला अवेलेबल आहे. नाही तर तुम्ही मला पर्सनल कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला त्या अवेलेबल करून देतो. व्हॉट्सअपवर मी तुम्हाला अवेलेबल करून देणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता महत्वाचं म्हणजे पेपर हाताळण्याची आपली रणनीती, स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला जर समजा तुम्ही या महिन्यामधनं म्हणजे आता आपलं जवळपास उद्यापासून 8 तारीख सुरू होणार जूनची, मग उद्यापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय तर जून जुलै या 2 महिन्यामध्ये तुमचं रीडिंग कसं करावं, त्यानंतर मग पुढील 2 महिन्यामध्ये काय करावं या सगळ्या गोष्टी मी समजून सांगणार. त्यासाठी मी तुम्हाला एक प्लॅनर दाखवतो. त्या प्लॅनरला घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर पुन्हा एकदा जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही त्या प्लॅनरला घेऊन जर अभ्यास केला तर मी गॅरंटी घेतो की तुमचा अभ्यास हा इतका कॉन्फिडेंटली होणार की तुमचे 120 अधिक मार्क तुम्ही त्यामध्ये मिळवू शकता. तर हा प्लॅनर मी विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेला आहे 2027 साठी. यामध्ये जून नुसार डे 1, डे 2, डे 3, डे 4 ते आपला जून आणि जुलै असे एकूण 60 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी प्रत्येक दिवशी वाचाव्या आणि त्यानुसार कसं कसं पुढे जावं. त्यामध्ये रिव्हिजन लेक्चर्स मी दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक संडेला आपलं रिव्हिजन असणार आणि पॉसिबल झालं तर तुम्ही स्वतःहून आन्सर लिहू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना आन्सर लिहायचं नाही ते मग आपण पुढील महिन्यामध्ये कव्हर करणार आहोत. तसा हा 60 दिवसांचा जो प्लॅनर आहे, डिटेल असं प्लॅनर मी तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला, किंवा पुन्हा एकदा माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच आता, त्यावरही तुम्ही मला मेसेज करा. हा प्लॅनर मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय. करेक्ट. पण त्याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला आता 4 महिन्याची एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी कशी ठेवायची आहे. तर सुरुवातीला एक लक्षात ठेवा की जून मध्ये जेव्हा तुम्ही आता ऍक्च्युअल अभ्यास करायला सुरुवात कराल तर मागील वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक महा रिव्हिजन लेक्चर घेऊन आलो होतो, जे आपले 7 दिवसांमध्ये जे 7 महत्वाचे टॉपिक होते त्या संबंधीचं आपलं हे एक पूर्ण लेक्चर सिरीज होती. ती आपली एओनएस अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्यावर ऑलरेडी अवेलेबल आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना ती ओपन करून दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना एक शॉर्ट मध्ये तुम्ही जर हे लेक्चर सिरीज जर बघितली, 7 ते 8 व्हिडिओ त्यामध्ये तर बघितली, तर तुम्हाला जे काही आपले घटक आहे, जो आपला सिलेबस आहे, त्या घटकाला घेऊन काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी कशा आहेत, आणि एखादा जर कोणी तर तुम्हाला समजून सांगत असेल तर इझिली त्या गोष्टी लक्षात राहतात. मग तुम्ही काय करू शकता की या लेक्चर सिरीजला एक वेळा तुम्ही रॅपिडली बघा आणि त्यानंतर मग तुमचे जे काही बेसिक रिसोर्सेस आहे त्याचं वाचन तुम्ही सुरू करू शकता. तर बेसिकली मी तुम्हाला काय सांगतोय की जून महिन्यामध्ये जी YT सिरीज आहे आपली, YTची जे आपली सिरीज आहे ती एकदा तुम्ही बघा. त्यानंतर तुम्ही याला जोड द्या तुमचे जे काही रेफरन्स बुक्स आहे, ठीक आहे, रेफरन्स बुक जे काही तुम्ही वाचता आहात किंवा तुमच्या नोट्स असतील तर त्या नोट्सला घेऊन तुम्ही तुमचं वाचन करू शकता. पण एक गोष्ट तुम्ही करू नका जे मला वाटतं ती म्हणजे काय, नोट्स मेकिंग. आता पहिल्याच रीडिंगमध्ये तुमची नोट्स मेकिंगवर तुम्ही भर देऊ नका, नोट्स काढू नका. मी वारंवार सांगणार की नोट्स पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काढू शकणारच नाही, कारण पहिल्यांदा वाचन करताना तुम्ही नोट्सपेक्षा जास्त पुस्तक जास्त बनवून टाकाल त्यांना. करेक्ट. पुढे आता पुन्हा सेकंड महिन्यामध्ये जसं मी तुम्हाला पूर्ण प्लॅनर दिला, त्या प्लॅनरनुसार पुन्हा आपल्याला काही टॉपिक जून महिन्यामध्ये कव्हर करायचे आहे, काही इकडे करायचे आहे. म्हणजेच काय, हा आपला प्लॅन पुन्हा कंटिन्यू राहील पुढच्या महिन्यामध्ये. पुन्हा एकदा नोट्स मेकिंग इथेही करायची नाही. दुसरा महिना आला म्हणून तुम्ही नोट्स मेकिंग कराल असं नाही, कारण पहिल्या 2 महिन्यामध्ये तर फक्त आपल्याला सिलेबस कव्हरेज करायचा आहे डे टू डे बेसिसवर. 2 महिन्याचा आपला पुन्हा प्लॅनर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जून जुलैमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात ना, इथे ऍटलिस्ट तुम्हाला या विषयाला किती तास द्यायचे आहे, तर 3 तास द्यायचे आहे 2 महिन्यामध्ये, ऍटलिस्ट 3 तास. मग बाकी जो काही वेळ आहे तो इतर विषयाला तुम्ही देऊ शकता, पण मिनिमम 3 तास तुम्ही या विषयाला द्या, कारण पुढे जाऊन हा टायमिंग कमी होणार आहे. म्हणून मी तासाचं गणित तुम्हाला समजून सांगतोय. पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये आता काय करायला पाहिजे, इथे ऑलरेडी जून आणि जुलैमध्ये तुमची रिडिंग झालेली असणार आहे. ऑगस्टमध्ये इथे तुमची फर्स्ट रिव्हिजन तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि फर्स्ट रिव्हिजन करताना आता काहीतरी ऍडिटिव्ह गोष्टी तुम्हाला मी देतोय, टास्क तुम्हाला करणे गरजेचं आहे. ते म्हणजे काय की फर्स्ट रिव्हिजन सोबत नोट्स मेकिंग. आता तुम्हाला नोट्स मेकिंग करायचं आहे. करेक्ट. नोट्स मेकिंग का, ह्या नोट्स मेकिंग म्हणजे तुम्ही म्हणाल सर इथं ऑलरेडी नोट्स आहे, मग नोट्स का बनवायच्या, या मायक्रो नोट्स आहे.
मायक्रो नोट्स म्हणजे काय? जेव्हा तुमच्या स्वतःच्या नोट्स असतात, ठीक आहे, माझ्या नोट्स जरी असेल पण तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला हँडीली रिव्हिजन करायला खूप मदत करतात, म्हणून स्वतःच्या नोट्स तुम्ही इथे बनवू शकतात. पण नोट्सची कशा बनवायच्या त्याची मी एक आयडिया देतो तुम्हाला. लक्षात घ्या, आपला जो नीतिशास्त्र विषय आहे ना तो कीवर्डचा सब्जेक्ट आहे. कीवर्ड म्हणजे काय की यामध्ये भरपूर काही असे नैतिक मूल्य आहे, त्यांनाच आपण कीवर्ड म्हणतो. आता हे जे कीवर्ड्स असतात नैतिक मूल्य, जेव्हा तुम्ही तुमच्या उत्तरात यूज करता तेव्हाच ते उत्तर तुमचं नीतिशास्त्राचं वाटतं, नाही तर अदरवाईज ते एकदम जनरल आन्सर वाटतं. मग अशा याच्यात तुम्हाला कीवर्ड्स हे तुमच्या उत्तरात असणे भाग आहे. मग त्या कीवर्डला घेऊन त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्याची उदाहरणं काय आहे या संबंधित तुम्हाला हँडीली त्या गोष्टी तुमच्या हातावर असल्या पाहिजे. करेक्ट. म्हणजेच काय की नैतिक मूल्याला घेऊन एक असा चार्ट बनवा. 100 पेजेसचं एक पुस्तक बुक घ्या, नोटबुक घ्या आणि त्यामध्ये ब्लँक पेजेसचा त्यामध्ये असा आपला टेबल बनवा. या टेबलमध्ये पहिला जो आपला कॉलम आहे तो नैतिक मूल्याला घेऊन आहे. जसं उदाहरण इथे मी उत्तरदायित्व दिलेलं आहे, तो उत्तरदायित्व हा एक आपलं नैतिक मूल्य आहे, कीवर्ड आहे. अकाउंटेबिलिटी ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्याची बेसिक व्याख्या काय? आता ही व्याख्या कदाचित एखाद्या पुस्तकाची असू शकते, कुठल्या नोट्सची असू शकते किंवा तुम्ही तुमच्या शब्दात लिहिली तरी चालेल, पण त्याचा जो कोर इसेन्स आहे तो मी स्वतः कामा नये. ठीक आहे. आणि त्याला घेऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तुमचं उदाहरण हँडी असायला पाहिजे. जसं की उत्तरदायित्वाला घेऊन डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग गडचिरोली हे उत्तम असं उदाहरण आहे. कारण हे दाम्पत्य जे आहे, जे बंग दाम्पत्य आहे, हे दोघेही इतकं उत्तम काम करताय आदिवासी क्षेत्रामध्ये की त्या लोकांना जे बेसिक हेल्थ फॅसिलिटी आपण ज्याला म्हणतो आरोग्य सुविधा जिथे गव्हर्नमेंट कमी पडत आहे त्यांना अवेलेबल करून देत आहे, त्यांच्यामध्ये ट्रस्ट डेव्हलप करत आहे. करेक्ट. आणि तिथे उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी ते शो करतायत. म्हणून लक्षात घ्या की आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये उत्तरदायित्व आणि लोकाभिमुखतेचे हे उत्तम उदाहरण आहे. समाजाप्रती असलेली त्यांची जबाबदारी ही कृतीतून दाखवून दिलेली आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे की जेव्हाही तुम्ही उत्तर रीडिंग आपला पुस्तक रीडिंग करतात ना तेव्हा उत्तर आपल्याला लिहायचे आहेत हे लक्षात घेऊनच त्याचा एक चार्टच बनवा. त्या चार्टमध्ये तुमचं एक नैतिक मूल्य असायला पाहिजे, त्याची बेसिक व्याख्या आणि त्याच्यासोबत त्याचं एक उदाहरण तुमच्या म्हणजे टिप ऑफ हँड आपण म्हणतो त्याला ते असायलाच पाहिजे. म्हणजे की बाबा जसंही तो मला टॉपिक दिसला पेपरमध्ये तर मी ते उदाहरण कोट करणारच, त्या शब्दासोबत ते उदाहरण कोट करणारच. इतके हँडी नोट्स तुमच्या असायला पाहिजे. ठीक आहे. माझ्या साईडच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, पण तुमच्या स्वतःच्या नोट्स तुमच्या असायला पाहिजे. या संबंधीच्याही नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देईन, पण स्वतःहून जर काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहत असेल म्हणजे तुमच्या नोट्स जर बनवायच्या असेल त्या नोट्स तुम्ही या इथे बनवायला पाहिजे. कुठे? ऑगस्ट महिन्यामध्ये. क्लिअर. त्याच्यासोबत आणखी एका गोष्टीची तुम्हाला जोड द्यायची आहे, ती म्हणजे काय की तुम्हाला डायग्राम्स. बघा, डायग्राम्स आणि फ्लो चार्ट याचं इथिक्सच्या आन्सर रायटिंग मध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, डायग्राम्स आणि फ्लो चार्ट या दोन गोष्टींनी तुमचं आन्सर खूप चांगलं रिप्रेझेंटेटिव्ह होतं. जो इथिक्सचा चेकर आहे म्हणजे की जो पेपर चेक करतो आहे, इव्हॅल्युएटर आहे, त्याला तुम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इझिली दिसतात आणि तो इझिली त्या गोष्टीला अॅनलाइज करून रीड करून तुम्हाला मार्क देतो. जसं आता मानून चला की आपल्याला प्रश्न आलेला आहे इफेक्टिव्ह गव्हर्नन्सचा, ज्याच्यामध्ये प्रभावी आणि कार्यक्षम शासन अचीव करायचं आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी लिहायचं आहे की प्रभावी आणि कार्यक्षम शासन करण्यासाठी किंवा ते अचीव करण्यासाठी, साध्य करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही ते उत्तराच्या फॉर्मॅटमध्ये वर्डमध्ये लिहू शकता, पॅसेज फॉर्मॅटमध्ये, बुलेट पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये. पण समजा जर तुम्ही अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलं तर ज्यामध्ये सांगितलं की तुमचं चांगलं शासन त्याच्यासोबत चांगले उद्देश जर असतील आणि नैतिक शासन या तिन्हींची समजा सोबत जोड मिळाली त्याचा अंतिम परिणाम काय असणार आहे? तो म्हणजे काय? प्रभावी आणि कार्यक्षम शासन. तुम्ही जे आता उत्तरात लिहिणार होते वर्ड फॉर्मॅटमध्ये किंवा पॅसेज फॉर्मॅटमध्ये तेच तुम्ही या डायग्रामच्या मार्फत सांगितलं, या फ्लोचार्टच्या मार्फत तुम्ही एक्सप्लेन केलं. म्हणजेच काय? हे साधन आहे. कशाचे साधन आहे? अंतिम परिणाम जो उद्देश आहे ते साध्य करण्याचा. तो कुठला? प्रभावी आणि कार्यक्षम शासन. तसंच बघा, उत्तरदायित्वचे प्रकार आहेत. जसं संस्थाचं आपलं उत्तरदायित्व असतं, आर्थिक उत्तरदायित्व, नैतिक उत्तरदायित्व, वैयक्तिक उत्तरदायित्व, लोकशाही उत्तरदायित्व आणि कायदेशीर उत्तरदायित्व असे विविध उत्तरदायित्व आहेत. मग आता तुम्ही एक एक उत्तरदायित्वाची लिस्ट देऊ शकता किंवा अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता. तसंच बघा, EI म्हणजेच काय? इमोशनल इंटेलिजन्सचं गोलमनचं मॉडेल आहे. 5 महत्वाचे घटक आहेत. 5 महत्वाचे घटक कुठले? सामाजिक कौशल्य, स्वतःचे नियम म्हणजे स्वनियमन, सहानुभूती, स्वजाणीव आणि प्रेरणा. अशा पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता आणि इझिली लक्षात राहील. त्यासाठी तुम्ही नेमॉनिक जे असतात, ठीक आहे, लक्षात घ्या, नेमॉनिक्सचीही जोड देऊ शकता. नेमॉनिक्स म्हणजे शॉर्ट ट्रिक आपल्या शब्दात. म्हणजेच काय की 4 सप्रे. बघा, मागच्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी मी हे अवेलेबल करून दिले होते. 4 सप्रे. 4 सप्रे म्हणजे काय? 4 स. कुठले स आहे? सामाजिक कौशल्य, स्वतःचे नियमन, सहानुभूती आणि
स्वजाणीव आणि प्रे म्हणजे प्रेरणा. तर अशा पद्धतीचे तुमचे शॉर्ट ट्रिक्स तुमच्याकडे असले पाहिजे, जेणेकरून गोलमनचं मॉडेल झालं, गांधीजींचे 7 सीन्स झालं, तिकडे नोलनचे मॉडेल झाले, तर हे मॉडेल तुम्हाला इझिली लक्षात राहील. करेक्ट. तर अशा पद्धतीचे तुमचे नोट्स असले तर आन्सर रायटिंग मध्ये हेच डायग्राम्स, हेच फ्लो चार्ट तुम्हाला खूप मदत करतात. करेक्ट. तर नोट्स मेकिंग तुमची झाली पाहिजे या वेळेत. क्लिअर होत आहे की नाही? तर ऑगस्टमध्ये तुमचं काय होईल? फर्स्ट रीडिंग, नोट्स मेकिंग, मायक्रो स्वतःच्या नोट्स बनवून ठेवा. आणि सप्टेंबरमध्ये काय करायचं आता? इथे तुमची राहील सेकंड रिव्हिजन. पण ही सेकंड रिव्हिजन कशी असणार आहे? हे पूर्ण चॅप्टरची एक सोबत नाही. तर इथे काय करायचं आहे? इथे टॉपिक वाईज रिव्हिजन करायचे. टॉपिक वाईज. जसं मी तुम्हाला डे 1 डे 2 ची रिव्हिजन दिली होती, प्लॅन दिला होता, त्या प्लॅन नुसार समजा जर तुम्ही डे 1 चे टॉपिक वाचले तर त्या संबंधीचा आता एक डेली प्रश्न लिहून बघायचा आहे. डेली प्रश्न लिहून बघायचा आहे. फक्त प्रश्न लिहून बघायचा असं नाहीये, त्या प्रश्नाचं तुमचं इव्हॅल्युएशनही झालं पाहिजे. इव्हॅल्युएशन होणे म्हणजे काय? तर चेक करून तुम्ही बघा, तुमचे जे कोणी सिनियर असतील, तुमचे मेंटर्स असतील, करेक्ट, किंवा तुमचा कोणीतरी मित्र असेल ज्याने ऑलरेडी युपीएससीचे मेन्स इंटरव्ह्यू दिला तरी मिनिमम पाहिजे. आणि जर पोस्ट होल्डर असेल तर आणखीच बेटर. तर असा कोणी तुमचा सिनियर्स किंवा तुमचा मित्र जर असेल, त्याच्याकडनं तुम्ही जे प्रश्न लिहितायत ते योग्य आहे की नाही याचं इव्हॅल्युएशन करून घ्या. तर हे जर टास्क तुम्ही जर प्रॉपर जर केला, जसं मी सांगितलं तुम्हाला की जो तुम्हाला प्लॅनर दिलाय तो प्लॅनर तुम्ही जर जून आणि जुलैमध्ये इम्प्लिमेंट केला आणि त्याच्या पुढील 2 महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इथे मायक्रो नोट्स मेकिंग आणि इथे सेकंड रिव्हिजन सोबत तुमचं जर आन्सर रायटिंग जर करायला सुरुवात केली, मी गॅरंटी घेतो की तुम्हाला या विषयाची भीती वाटणारच नाही. आणि मेन एक्झाम मध्ये तुम्ही जाल तर तुम्ही बाकींपेक्षा ऍटलिस्ट 20 मार्क पुढे असणार. 20 मार्क खूप मोठे मार्क्स होतात, त्यामुळे तुमची रँक डिसाईड होतं, तुमची पोस्ट डिसाईड होतं. तर हा 4 महिन्याचा जो काही प्लॅन आहे, स्ट्रॅटेजी आहे, मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे. आता म्हणजे तुम्हाला समजून सांगितलेली आहे. जो प्लॅनर आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देईल. तो जर तुम्हाला जर अवेलेबल करून घ्यायचा असेल किंवा डाउनलोड करायचा असेल किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे निलेश सर इथिक्स. याच्यावर आपण फक्त इथिक्स संबंधीचे महत्त्वाचे डायग्राम्स, महत्त्वाचे काही एक्झाम्पल्स, फ्लो चार्ट्स, त्या पलीकडे डेली क्वेश्चन्स अवेलेबल करून देतो, त्याचे जे मॉडेल आन्सर असतात सगळ्या गोष्टी. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, या QR ला स्कॅन करा आणि या ग्रुपला जॉईन करा. आणि अधिक काही गोष्टी असतील त्या मी तुमच्या सोबत याच ग्रुपवर शेअर करत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला या गोष्टी कळत असेल की एक्झॅक्टली काय. विद्यार्थी असे आहेत ज्यांना बॅच लावायची आहे, ती इथिक्ससाठी बॅच घेऊन आलेलो आहे. 2027 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच असणार आहे. त्यासोबत यामध्ये तुम्हाला डे टू डे बेसिसवर रेकॉर्डिंग अवेलेबल असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रेकॉर्डिंग फक्त बॅचची व्हॅलिडिटी जोपर्यंत आहे तोपर्यंत असणार असं नाही आहे. बॅच समजा जर आपली लाईव्ह बॅच 4 महिने चालली, एक्झाम्पल बनवून सांगतोय, तर 4 महिन्यातच तुमच्या रेकॉर्डिंगची व्हॅलिडिटी संपली का? बिलकुल नाही. लाईफ टाइम साठी मी व्हॅलिडिटी देतोय. म्हणजेच काय की तुम्ही फक्त बॅच एकदा लावाल, पण तुमचे जे रेकॉर्डेड लेक्चर आहे एओनएस अकॅडमीची जे अप्लिकेशन आहे त्यामधनं तुम्हाला लाईफ टाइम साठी अवेलेबल असणार आहे. काय काय आपण त्यामध्ये बघणार आहोत? फाउंडेशन तुमचं कव्हर करू, म्हणजे फाउंडेशन या विषयाला घेऊन, ज्या विषयाला इथिक्सचा ई माहित नाही, ज्या विद्यार्थ्याला इथिक्सचा ई माहित नाही त्याला फाउंडेशन आपण देतो आहे. त्यानंतर केस स्टडीज मी सांगितलं 120 मार्कासाठी असतात. जो केस स्टडी म्हणजे सेक्शन बी ला निग्लेक्ट करतो त्याला परीक्षा निग्लेक्ट करतं, म्हणून केस स्टडी महत्वाची आहे. आन्सर रायटिंग, डे टू डे आन्सर रायटिंग, जे गोष्टी मी तुम्हाला 3-4 महिन्यात सांगितलं त्याच गोष्टी मी विद्यार्थ्यांच्या डे 1 पासून करून घेणार आहे. तिथे ब्रेन स्टॉर्मिंग काय असतं, ब्रेन स्टॉर्मिंग नंतर क्वेश्चन डिकोडिंग काय असतं, क्वेश्चन डिसायफर कसा करायचा, क्वेश्चनची डिमांड काय आहे, क्वेश्चनचे हेडिंग्स काय असतात, सब हेडिंग काय असतात, बुलेट पॉईंट काय असतात, हे मी डे 1 पासून विद्यार्थ्यांचे करून घेणार. त्यानंतर रिव्हिजन नोट्स, ज्या आता मी सांगितलं तुम्हाला रिव्हिजन नोट्स आहे, तेवढ्या रिव्हिजन नोट्स जर तुम्ही केल्या शेवटच्या क्षणात तरी तुम्हाला तो कॉन्फिडन्स बनला राहील. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की रेकॉर्डेड तुम्हाला लाईफ टाइम साठी अवेलेबल आहेत. करेक्ट, रेकॉर्डिंग. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, माझा नंबर देतो इथे 9403692940. ठीक आहे, 692940 यावर कॉल करा आणि इतर काही माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तुम्ही मला विचारू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, की अजून तसंच विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2027 यासाठी आम्ही होलिस्टिक प्रीलिम मेन्स इंटरव्ह्यू अशी बॅच घेऊन आलेलो आहे. त्या बॅच मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड करतोय. काय काय फीचर आहे मी एकदा पुन्हा वाचून सांगतोय. बघा, यामध्ये प्रिलिम आणि मेन्स या सगळ्यांचं आम्ही होलिस्टिक असं मार्गदर्शन करणार आहोत. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग, जशा पद्धतीने मी तुम्हाला इथिक्समध्ये अनलिमिटेड रेकॉर्डिंग देणार आहोत, एकदा तुम्ही बॅच लावाल आणि त्या रेकॉर्डिंग तुम्ही लाईफ टाइमसाठी तुमच्या ऍपमध्ये अवेलेबल असेल, तसंच या बॅचचेही लाईफ टाइम रेकॉर्डिंग अवेलेबल असणार आहे. पुढे लाईफ टाइम व्हॅलिडिटी सोबत असणार आहे, म्हणजे कितीदा बघा, कितीही बघा, आणि लाईफ टाइम व्हॅलिडिटी सोबत. पुन्हा बेसिक टू ऍडव्हान्स अंडरस्टँडिंग आणि एनसीईआरटी कव्हरेज, तसंच स्टेट बुक्स या बेसिक कन्सेप्टला घेऊनच आपलं पूर्ण टीचिंग असतं. त्यानंतर
आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं, कारण याच्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही. मुख्य परीक्षे मार्कच तुम्हाला सिलेक्शन करवणार आहे, कारण इंटरव्ह्यूचे मार्क 275 आहे. मुख्य परीक्षेचे 1850 मार्क, 1750 मार्क सॉरी. तर मग अशा याच्यात आन्सर रायटिंग अतिशय महत्वाची होऊन जातं. त्यानंतर PYQ अनालिसिस कशासाठी? इफेक्टिव्ह अभ्यासासाठी. करेक्ट. इफेक्टिव्ह अभ्यास जर करायचा असेल, कमी याच्यात जास्तीत जास्त जर आउटपुट आणायचं असेल, PYQ अनालिसिस सोबत आम्ही तुम्हाला अभ्यास करवतो. त्यानंतर स्टडी नोट्स, त्यानंतर टेस्ट सिरीज, प्रिलिम प्लस मेन्स, पूर्व परीक्षा तसं मुख्य परीक्षा दोन्हीची टेस्ट सिरीज आहे. मेंटरशिप तुम्हाला अवेलेबल असेल, एक मेंटर 1-to-1 मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. करेक्ट. एक मेंटर तुम्हाला अलॉकेट केला जाणार, तो तुमचे जे काही डाऊट्स असतील, तुमचे जे काही प्रोग्रेस असतील तो ट्रॅक करणार आणि तुम्ही त्याला कधीही प्रश्न विचारा, तो तुम्हाला तुमच्या आपण म्हणतो की काही अडचणी असतील तुम्हाला प्रिपरेशन संदर्भात, तो तुम्हाला गाईड करणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण या समर्पण बॅचमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतो आहे. तसंच जसं मी म्हटलं की या बॅचेस आपल्या लाईव्ह असतील आणि रेकॉर्डेड तुम्हाला अनलिमिटेड अवेलेबल असणार आहे. मेंटरशिप तर त्यामध्ये ही अत्यंत माफक दरात आपण ठेवलेली आहे, 29,999 इतक्या रुपयामध्ये. आणि शिकवणारी जी फॅकल्टी आहे, सगळ्यात विशेष म्हणजे ती ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ठीक आहे. इकडे आपल्याला दीपक सर दिसत आहेत, मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहेत, अभिलाष सर आहेत, त्यानंतर आपले पवार सर आहेत. हे सगळे तुम्हाला खूप डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवले. सगळ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, सगळ्यांनी मेन्स इंटरव्ह्यू लिहिलेले आहेत. एक नाही, 4-4, 5-5 मेन्स लिहिलेले आहेत. करेक्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या 2 नंबरवर कॉल करू शकता, 8806242059, आणि हा माझा स्वतःचा नंबर आहे 9403692940. यावर कॉल करा आणि या बॅच बद्दल अधिक माहिती मिळवा. होप करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं इथिक्स या विषयाचा रोडमॅप, स्ट्रॅटेजी, तसंच तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे या संबंधी तुम्हाला नॉलेज मिळालेलं असेल. अधिक जर तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्ही माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला शेअर केलेला आहे, त्यावर तुम्ही मला विचारू शकता. तसंच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि तसेच या पुढे येणारे जे व्हिडिओज आहेत, मी तुमच्यासोबत आणखी व्हिडिओ घेऊन येतो आहे इथिक्सचे, त्या संबंधित जर तुम्हाला जर काही अजून जाणून घ्यायचं असेल, ते व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.